क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणी हाची करावा विचार, क्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, नाशवंत देह जाणार सकळ, नाशवंत देह जाणार सकळ, नाशवंत देह जाणार सकळ, देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमे करावी आवडी, समागमे करावी आवडी, समागमे करावी आवडी, समागमे करावी आवडी, करावी कातडी परमार्थी, करावी कातडी परमार्थी, नाशवंत देह जाणार सकळ, नाशवंत देह जाणार सकळ, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, म्हणे हरतीचा भाव, म्हणे हरतीचा भाव, म्हणे हरतीचा भाव, म्हणे हरतीचा भाव, नय डोळे धुरे भरून नाशवंत देह जाणार सकळ, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरुनी राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, महायोग पीठे दडे भीमरथ्याम, वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्र, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंग प्रथम नमः, प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण, होय सकल विद्याचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ,
आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा उपदेशवर प्रकरणातील उत्कृष्ट असा आणि 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे आणि आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वजण आलेला आहात ते निमित्त सर्वांना ज्ञात आहे। आज या ठिकाणी ज्या ताईचं आज प्रथम वर्ष श्राद्ध, खऱ्या अर्थाने खूप अल्पशा वयामध्ये ज्यांचं निधन झालं कैलासवासी सौभाग्यवती रुपालीताई रवींद्र पवार आणि खूप अल्पशा वयामध्ये अल्पशा आजाराने त्यांना आपल्यातून जावं लागलं। ते म्हणतात ना की जेवढं आयुष्य असतं तेवढंच माणसाला जगावं लागतं, ताईंचं आयुष्यच तेवढं होतं, त्यामुळे त्यांना आपल्यातून निघून जावं लागलं। प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं आहे, ज्या दिवशी आपला जन्म झाला त्या दिवशी आपल्या मरणाची तारीख पण ठरलेली असते आणि नियतीच्या पुढं कुणाचं काही चालत नाही। जसं की आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना या संत उक्तीप्रमाणे ताईंना आपल्यातून निघून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेले। ताईच्या पाठीमागं त्यांचे पती, त्यांची 2 मुलं, 1 मुलगा आणि 1 मुलगी, संस्कार नावाचा त्यांचा मुलगा आणि मुलगी वेदिका, ही छोटीशी लहान लहान मुलं आहेत आणि अगदी छोट्या वयामध्येच यांच्या पाठीवर हात फिरवणारा मायेचा हात निघून गेलेला आहे। आज त्यांना प्रत्येकाचं सगळ्याचं प्रेम मिळेल, मावशीचं प्रेम मिळेल, मामाचं प्रेम मिळेल, काकीचं प्रेम मिळेल, आजीचं प्रेम मिळेल, पण आईचं प्रेम मात्र त्यांना मिळणार नाही, कारण आई ती आईच असते। जीवनामध्ये आईसारखं प्रेम कोणीच करू शकत नाही, सगळ्यात श्रेष्ठ आई असते। म्हणून आज सगळ्यात जास्त वाईट म्हणजे सगळ्यांच्याच हृदयामध्ये एक हुळहुळ फक्त एका गोष्टीची आहे की आज ताई जरी गेल्या असल्या तरी त्यांच्या पाठीमागे त्यांची जी लहान मुलं आहेत त्यांचं मात्र सगळ्यांना वाईट वाटतं। आज एक आई आपल्या मुलीला हरवून बसली, मुलं आपल्या आईला हरवून बसली, पती आपल्या पत्नीला हरवून बसला, म्हणजे घरातल्या कुटुंबातील प्रत्येकासाठी तेवढ्याच त्या पद्धतीचं दुःख प्रत्येकावरती आहे। आणि त्यांचे सासरे असतील पोपट पवार, त्यांची सासू आशाताई पोपट पवार, तसेच त्यांचे दीर संतोष पोपट पवार, तसेच त्यांची बहीण म्हणजेच त्यांची जाऊ उज्ज्वलाताई, त्यांच्या मुली स्वरांजली आणि संजीवनी आणि पवार व हा सर्व परिवार बोंगाणे परिवार, दोन्ही परिवार सासर आणि माहेर ताईंचं इथंच याच गावामध्ये या वस्तीवरती जवळजवळच होतं। ताईंचा स्वभाव अतिशय प्रेमळ होता। आईने मगाशी सांगितलं की ते कधीच कुणाला विसरत नव्हत्या। इथं जरी आल्या, माहेरामध्ये शेतामध्ये जरी आल्या तर सगळ्यांची भेट घेऊन जायच्या। एक धाडशी होते, स्त्री धाडशी असावी, एक धाडशी आणि एक प्रेमळ व्यक्तिमत्व होतं ताईंचं। परंतु आज ते आपल्यातून निघून जाऊन 1 वर्ष झालं आणि त्या ताईंच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा या परिवाराकडून तसेच आमच्या आदरणीय हरिभक्त पारायण पवार महाराज यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। आपण सर्व भजनी मंडळ, गायक मंडळी, आपल्या कार्यक्रमाला ज्यांच्या आज गायनाची साथ लाभलेली आहे ते आदरणीय हरिभक्त पारायण महादेव महाराज करमाळकर, मोठ्या मोठ्या महाराजांच्या कीर्तनासाठी त्यांची साथ असते। कैलास महाराज पवार वगैरे त्यांच्याबरोबर गायनासाठी असतात, पण आज ते आपल्याला मिळालेत, लाभलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी मी आभार मानते। विनेकरी बाबा असतील, त्यानंतर पेटीवादक बाबा असतील, तर इकडं आपल्या भागामध्ये सगळे ओळखीचेच आहेत सगळे काय। इथं आमच्या भाऊ असतील, आमचेच बंधू हरिभक्त पारायण मृदंग विशारद युवा कीर्तनकार जीवन महाराज धायगुडे,
त्यांचं या ठिकाणी मी त्यांच्या चरणाला वंदन करते आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच आमचे श्रोते माईबाप, या घरातील सर्वजण पाहुणे रावळे नातेवाईक सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्याने आपल्या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल. माईबापांनो, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी प्रत्येक जीवाला उपदेश केलेला आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार. तुम्ही प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे, कारण माणसाच्या जीवनातला प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा आहे. आता इथं तुम्ही आलेला आहेत, पण इथून आपण, तुम्ही किंवा मी घरी जाईलच का नाही याची गॅरंटी का? याची गॅरंटी कोणालाही देता येत नाही. त्यामुळे आपला प्रत्येक क्षण, आपला प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस आहे असं समजून आयुष्य जगलं पाहिजे. जन्म घेणं माणसाच्या हातामध्ये नाही आहे का? माणसाच्या हातामध्ये जन्म घ्यायचं तरी नाही. मरण तरी माणसाच्या हातामध्ये का? मरण माणसाच्या हातामध्ये नाही. पण कसं जगायचं हे तरी आपल्या हातामध्ये ना. माणूस किती वर्ष जगला याला महत्त्व नाही, तो कसा जगला याला जास्त महत्त्व आहे. म्हणून जावं तर प्रत्येकाला लागणार आहे, पण शेवटी मेल्यानंतर आपल्यासोबत येणार आहे काय? काय येणार आहे? आपण केलेलं कर्म. बाकी आपल्यासोबत काहीही येणार नाही, फक्त कर्म येणार. त्यामुळे आपल्या हातून आपल्याला जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण शेवटी आपल्यासोबत ते येणार आहे, आपण केलेलं चांगलं कर्म. म्हणून आता कर्म करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? विहित कर्म करायचं. निषिद्ध कर्माचा त्याग करायचा, विहित कर्माचं आचरण करायचं. बघा, विहित कर्मामध्ये 4 प्रकार आहेत: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. लक्ष देऊन ऐका, हे 4 प्रकार. पहिला प्रकार आहे नित्य कर्म. माणसाच्या जीवनात काहीतरी चांगला नित्यनेम पाहिजे, कारण ज्याच्या जीवनामध्ये नित्यनेम आहे, माऊली म्हणतात लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. आणि ज्याच्या जीवनामध्ये काहीच नित्यनेम नाही, माऊली म्हणतात हरी विन जन्म नरकाची पै जाना, यमाचा पाहुणा तो मात्र यमाचा पाहुणा होणार आहे. म्हणून तुम्हाला वाटत असेल देवाचा पाहुणा व्हावं, जीवनामध्ये चांगला नित्यनेम करा. 5 मिनिटाचं नामस्मरण करा रोज, किंवा देवपूजा करा. हे नित्यनेम जीवनात महत्त्वाचे असतात, जेणेकरून आपल्याला भगवंताच्या जवळ जागा मिळेल. म्हणून पहिलं कर्म ते खूप महत्त्वाचं कर्म आहे, त्याला आपण नित्य कर्म म्हणतो. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं कर्म पाहिजे. बघा, चांगलं म्हटलं बरं का मी, नाहीतर एका माणसाचा नित्यनेम होता रोज सकाळी उठायचं, आंघोळ करायची आणि रोज गावातल्या एका तरी माणसासोबत भांडण करायचं. त्याच्याशिवाय त्याचा दिवसच जात नव्हता. असं बरेच दिवस झाले. त्याचं वय झालं. वय झाल्यानंतर त्याने विचार केला की आतापर्यंत आपण गावकऱ्यांशी खूप भांडलो, आता आपण कधी जाईल याची गॅरंटी देता येत नाही. म्हणून त्याने एक चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठीवरती त्याने लिहिलं की गावकऱ्यांनो, मी जिवंत असताना तुम्हाला खूप त्रास दिला, तुमच्याशी खूप भांडलो, आणि त्यामुळे मी मेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी माझ्या पायाला दावं बांधायचं आणि मला ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत न्यायचं, ही माझी शेवटची इच्छा आहे. अशी चिठ्ठी लिहून ठेवली. आणि खरंच दुसऱ्या दिवशी गेला. तुम्हाला कसं काय, आता दृष्टांतामध्ये काय पण शक्य होतं त्याला. गावातली सगळी लोक आली. आल्यानंतर एकाचं लक्ष त्या चिठ्ठीकडे गेलं, तेव्हा त्या चिठ्ठीमध्ये त्याने वाचलं, गावकऱ्यांनो, मी जिवंत असताना तुम्हाला खूप त्रास दिला, तुमच्याशी खूप भांडलो, आणि त्यामुळे मी मेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी माझ्या पायाला दावं बांधायचं आणि मला ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत न्यायचं, ही माझी शेवटची इच्छा आहे. वाचणार म्हणू लागलं, काय माणूस आहे, जिवंत असताना तर त्रास दिलाच, पण मरताना पण म्हणताय की मला ओढत न्या, म्हणजे हा पण त्रासच आहे ना. मग एक आजोबा होते, ते म्हटले, अरे असं कशाला म्हणतो तू, काय आपल्याला नंतर त्रास द्यायला येणार आहे का? त्याची ती शेवटची तर बिचारायची इच्छा आहे, आणि त्याची ती शेवटची इच्छा आपण पूर्ण केली पाहिजे. जर नाही पूर्ण केली तर भूत होऊन मानगटी बसायचं. सगळ्या गावकऱ्यांनी ठरवलं, त्याच्या पायाला दावं बांधून त्याला ओढत ओढत चालवलं. पण जात असताना ती जी स्मशानभूमी होती ती हायवे रोडच्या कडेला होती, आणि रस्त्यावरून इन्स्पेक्टर साहेबांची गाडी चालली होती. साहेबांनी गाडी थांबवली, सगळा प्रकार बघितला, आणि साहेब मनामध्ये विचार करू लागले, काय या गावातली लोक आहेत बरं,
किती निष्ठुर अंतकरणाचे. कुशल एक गरीब बिचाऱ्या माणसाला अख्ख्या गावाने ओढत चालवले. साहेबांना इतका राग आला, साहेबांनी लगेच इंदापूरवरून 2 मोठे पिंजरे बोलवून घेतले आणि अख्ख्या गावाला 6 महिने जेलमध्ये टाकले. म्हणजे गेला तो गेला, पण गाव जेलमध्ये टाकूनच गेला. माणसाने मरावं पण कसं. तू का म्हणे का मरण्याची सरे, तू का म्हणे का मरण्याची सरे, तू का म्हणे का मरण्याची सरे, तू का म्हणे का मरण्याची सरे. मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. म्हणून वाटत असेल पाठीमागं काहीतरी कीर्ती शिल्लक राहावी तर जीवनामध्ये चांगलं कर्म करा. पहिलं कर्म सांगितलं नित्य कर्म, दुसरं कर्मशास्त्रामध्ये सांगितलं ते नैमित्तिक कर्म, ते आपण नंतर बघू. तिसरं सांगितलं काम्य कर्म. काम्य कर्म म्हणजे मनामध्ये काहीतरी कामना ठेवून केलं जाणारं कर्म, मनामध्ये काहीतरी इच्छा ठेवून केलं जाणारं कर्म, त्याला म्हणायचं काम्य कर्म. माता भगिनी, आपण 16 सोमवार वगैरे करताय की नाही, मनामध्ये काहीतरी इच्छा ठेवून करता, बरोबर. मनामध्ये काहीतरी कामना ठेवून करता, याला काय म्हणायचं, काम्य कर्म म्हणायचं. त्यानंतर प्रायश्चित्त कर्म आहे. आता प्रायश्चित्त कर्म म्हणजे काय, तर आपल्या हातून जाणते अजाणतेपणाने एखादं पाप घडणं, म्हणजे आपण ते काय मुद्दाम केलं नाही पण चुकून. आता इथं तुम्ही प्रत्येक जण कीर्तनासाठी आला, काहीतरी चांगलं ऐकण्यासाठी आला, बरोबर. कोणी चालत आलं तर कोणी गाडीवरती आलं, पण येत असताना चुकून तुमच्या पायाखाली किंवा चुकून तुमच्या गाडीखाली एखादी किडा मुंगी ही मरण पावलेली आहे. मग त्या ठिकाणी काय झालं, पाप का पुण्य, पापच झालं ना. पण तुम्ही काय त्याच्यावरती मुद्दाम पाय दिलाय का, नाही. पण मुद्दाम पडलं काय, चुकून पडलं काय, पापच झालं ना. शास्त्र असं सांगतं बघा, जर समजा एखाद्याच्या हातून मांजर मेलं की कुठं जावं लागतं, काशीला. तर जुन्या मंडळींना माहिती. मग तिथे गेल्यानंतर काय करायचं बाबा, तिथे गेल्यानंतर एखादा वेदोक्त ब्राह्मण पाहावा लागतो, त्याच्याकडून होम हवन विधी पूजा वगैरे सगळं करून घ्यावं लागतं. आणि मग नंतर शेवटी आपल्या हातून जेवढ्या वजनाचं मांजर मेलंय तेवढ्याच वजनाचं सोन्याचं मांजर करायचं आणि ते गंगेत सोडायचं. शक्य आहे का कुणाला, पण शास्त्र सांगतं तसंच करावं लागतं, त्याशिवाय त्या पापातून आपली मुक्तता नाही. हे प्रायश्चित्त कर्म आहे. त्यानंतर नैमित्तिक कर्म आहे, म्हणजे जे कर्म आपण काहीतरी निमित्ताने करतो त्याला काय म्हणायचं, नैमित्तिक कर्म म्हणायचं. जसं देवाची काय करतात तर जयंती करतात, कारण देवाचा जन्म सिद्ध होतो. संतांचे काय करतात, पुण्यतिथी करतात, कारण संतांचा अंत सिद्ध होतो. आणि माणसाचं काय करतात बोला, वर्ष श्राद्ध. विठ्ठल 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 विठ्ठल
कीर्तन असल्यामुळे आपल्याला प्रासंगिक बोलावं लागतं जास्त. भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली. पहिली गोष्ट, हे जे कर्म असतं ते आपल्याला काही गोष्टी कराव्याच लागतात, वर्षश्राद्ध विधी. कारण आपल्यावरती उपकार असतात, आपल्या नातेवाईकांचे, आपल्या आईचे, आपल्या वडिलांचे आपल्यावरती उपकार असतात. माणूस कोणाच्या ना कोणाच्या तरी उपकाराखाली आपलं जीवन जगतोय. अरे आपल्यावरती उपकार आहेत देवाचे, आपल्यावरती उपकार आहेत संतांचे, आपल्यावरती उपकार आहेत आपल्या आईवडिलांचे, आपल्यावरती उपकार आहेत ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलो त्या कुळाचे, त्या भावकीचे. आपल्यावरती उपकार आहेत समाजाचे, ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो. अरे आपल्यावरती उपकार आहेत शेतकऱ्याचे, आपल्यावरती उपकार आहेत देशाचे, आपल्यावरती उपकार आहेत त्या देशाचं रक्षण करणाऱ्या त्या जवानाचे. माणूस कोणाच्या ना कोणाच्या तरी उपकाराखाली आपलं जीवन जगतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्यावरती उपकार आहेत भगवंताचे. ज्यावेळेस भगवंताने ही सृष्टी निर्माण केली, एक एक केली भूचरे, एक एक केली खेचरे, एक एक केली जलचरे चरे अचरे ती एके. बघा, काही भूचर केले, काही खेचर केले, तर काही जलचर केले. भूचर म्हणजे भूमीवरती चालणारे, खेचर म्हणजे आकाशात उडणारे, आणि जलचर म्हणजे पाण्यात राहणारे. कशी सृष्टी भगवंताने निर्माण केली बघा. सर्पादी योनीच्या ठाई मी पायची केले नाही, एक एक केली बहुपाई. म्हणजे 7 फुटाचा साप तयार केला पण त्याला एक पण पाय नाही दिला, आणि 3 इंचाची गोम तयार केली, पायच मोजता येत नाहीत. एवढी विचित्र सृष्टी भगवंताने निर्माण केली. पण यांच्याकडे बघितल्यानंतर भगवंताला समाधान वाटलं नाही. कारण याच्यातला एक पण मला ओळखणारा नाही, याच्यातला एक पण मला जाणणारा नाही. म्हणून भगवंताने सुधारलेली आवृत्ती तयार केली माणूस. आणि माणसाकडे बघितल्यानंतर मात्र भगवंताला समाधान वाटलं. कारण याच्याकडे तेवढी बुद्धी आहे, तो मला जाणू शकतो, माझी प्राप्ती करू शकतो. देव दिला देह भजन गोमला, देव दिला देह भजन गोमला, देव दिला देह भजन गोमला, देव दिला देह भजन गोमला. कोण झाला फटा बाज केला, बाज केला, बाज केला. कोण झाला फटा बाज केला, बाज केला, बाज केला. भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह दिला, पण कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बादिकेचा. कशासाठी? हा 3.5 हाताचा जो देह दिला तो कशासाठी दिला? औटे हात का मानव देह मल्लाने तुझ दिया, औटे हात का मानव देह मल्लाने तुझ दिया. खाया पिया सकसे सोया ना जमाना खोया, खाया पिया सकसे सोया ना जमाना खोया. की भज मन नारायण, भज मन नारायण, की भज मन नारायण, भज मन नारायण. हा देहच नाही तर या देहामध्ये इंद्रिय दिले. इंद्रियात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण. नस जीव पण भाव रोग, दिले इंद्रियात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. फक्त इंद्रियच नाही, देहामध्ये काय दिलं? जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन मी चिंतन. जगत जीवन नारायण. म्हणून
भगवान परमात्म्याचे आपल्यावरती उपकार आहेत. जन्म घेताना दुःख आहे, जगताना दुःख आहे, मरताना दुःख आहे. बघा, जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे. पण जन्म घेताना त्या यातनेतून, गर्भामध्ये ज्या यातना होतात, त्या यातनेतून, त्या वेदनेतून कोणी सोडवलं आपल्याला? भगवंताने सोडवलं. जगताना सुद्धा त्याचं चिंतन केलं तर चिंता राहत नाही. जगताना जर त्याचं नामस्मरण केलं तरी पण जीवनामध्ये दुःख नाही. आणि मरताना सुद्धा त्या मरणाच्या दुःखातून आपल्याला कोण सोडवतं? फक्त भगवंत. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. तरी पण बघा, तरी पण आपण, आपल्या लक्षामध्ये देव नाहीये. काही काही लोक देव मानत पण नाहीयेत. त्या भगवंताच्या आपल्यावरती किती उपकार आहेत. हा देह आपल्याला त्याने दिला, लाखाच्या किमतीमध्ये या देहाची किंमत होते, आहे की नाही? तरी पण आपण मात्र देवाला मानायला सुद्धा तयार नाही. लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण प्रत्येक जण आईच्या उदरामध्ये होतो ना, आईच्या उदरामध्ये असताना अनंत यातना, वेदना आपल्याला होतात. पण त्यावेळेस आपण देवाला विनंती केली, देवा एक वेळ करी या दुःखावे गळे, एक वेळ करी या दुःखावे गळे, एक वेळ या दुःखावे गळे, एक वेळ करी या दुःखावे वेळ करी या दुःखा वेगळे. देवा एकदा तरी या दुःखातून मला वेगळं कर. जर तू या दुःखातून मला वेगळं केलं तर मी काय करीन? आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. मी तुला कधीच विसरणार नाही. पण आपण मात्र त्याला मानायला सुद्धा तयार नाही. बरोबर, देवाला वाटलं याला आपण एवढी बुद्धी दिली नाही का, याला एवढं सगळं काय आपण दिलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे, हा आपलं भजन करेल. देवाला वाटलं एक, पण झालं मात्र वेगळं. बरोबर, झालं मात्र. कधी कधी आपल्या जीवनात पण तसं होतं, आपल्याला वाटतं एक आणि होतं मात्र वेगळंच. एक भिकारी असतो आणि तो भिकारी पुण्यासारख्या शहरातून फिरत असतो. फिरत असताना अचानक मोठा जोराचा पाऊस सुरू होतो. आता एवढ्या मोठ्या पावसात जायचं कुठं? आडोसा शोधत होता, जायचं कुठं? इकडं तिकडं बघू लागला. आता शहर आहे ते, शहरामध्ये आपल्यासारख्या चांगल्या माणसाला कोणी जागा देत नाही आणि त्या भिकाऱ्याला कोण जागा द्यायचं? मग तो जिथं उभा होता तिथं एक शेजारी पोलीस स्टेशन होतं. समोरून एक बाई हातामध्ये छत्री घेऊन येत होती. त्याने आयडिया अशी केली, ही जर का बाई आपल्या जवळ आली की हिच्या हातातली छत्री आपण हिसकावून घ्यायची. मग ती ओरडेल, मग पोलीस लोक येतील, आपल्याला घेऊन जातील. तेवढीच आपली एक रात्र मस्तपैकी आरामामध्ये निघून जाईल. आणि जशी ती बाई याच्या जवळ आली तशी याने तिच्या हातातली छत्री हिसकावून घेतली. त्यावेळेस ती बाई त्याला म्हटली, बाई तुमची असली तर घेऊन जा बाई, आम्ही पण दुसऱ्याचीच आणली होती. याला वाटलं एकन झालं वेगळंच. विठ्ठल विठ्ठल. ह्या
गर्भवासाच्या दुःखातून त्या भगवंताने आपल्याला सोडवलं. जगताना सुद्धा सोडवणारा तोच आहे. आणि जीवनामध्ये दुःख पाहिजे. दुःख जीवनामध्ये आल्याशिवाय माणूस स्ट्रॉंग होत नाही, मजबूत होत नाही. दुःख आलं पाहिजे जीवनामध्ये. मी तुम्हाला एक प्रसंग सांगेल. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण कुंती मातेच्या इथं सुट्टीला आले होते, म्हणजे आत्याच्या इथं, कुंती मातेच्या इथं 2-4 दिवस राहिले आणि आता देवाला घरी जायचं होतं. पण जात असताना देव म्हणतायत की आत्या, तर मी चाललेलो आहे, तुला काय मागायचं असेल तर माग. तेव्हा कुंती मातेने मागितलं, देवा मला काय नको, मला फक्त दुःख दे. काय मागितलं? दुःख मागितलं. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अगं आत्या, अख्खं जग माझ्याकडे सुखाची मागणी करतं आणि तू दुःख मागतेस. त्यावेळेस कुंती माता म्हणतायत, अरे कृष्णा, कारण दुःखातच तुझी आठवण येते रे. सुखात तू आठवतच नाही म्हणून मला दुःख दे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये दुःख पाहिजे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये. असं नाही, आता तुम्ही कीर्तनाला जरी आले, कीर्तनात काय काय लोक असे बसतात जणू काय अख्ख्या जगाचं टेन्शन त्यांनाच आहे का काय नाही. कीर्तनामध्ये थोडंसं फ्रेश आणि थोडंसं दुःखाचं वातावरण आहे, त्यामुळे थोडंसं असं दुःखाच्या वातावरणामध्ये ठीक आहे. पण इथलं नाही सांगत बरं का मी. असं जरी कुठलं दुसरं निमित्त असलं तरी पण माणसं कीर्तनामध्ये फ्रेश बसतच नाहीत. दुःख तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. पण त्या दुःखातून जरी आपल्याला सुटका करून घ्यायची असेल ना, भगवंताचं चिंतन करा, चिंता पळून जाईल. पण भगवंताच्या चिंतनापासून दूर जा, चिंता आल्याशिवाय राहणार नाही. पण या ठिकाणी आल्यानंतर भगवंताला तेवढं मन आपलं देता आलं पाहिजे. तेवढं मन जर दिलं तर सुखच सुख मिळणार आहे, चिंता राहणारच नाही. कसं, किती मन दिलं पाहिजे, केवढं रममान झालं पाहिजे भगवंताच्या भक्तीमध्ये. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये बासरी वाजवायचे, त्यावेळेस तो बासरीचा आवाज गोकुळातल्या सगळ्याच गवळणींच्या कानावर जात होता का? नव्हता. फक्त कोणाच्या कानावर जायचा, कोणाला ऐकू यायचा तो बासरीचा आवाज? तर ज्या गवळणी भगवान श्रीकृष्णावरती खरं प्रेम करत होत्या, फक्त त्यांनाच तो बासरीचा आवाज येत होता. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जला दे, प्रीत लगा दे, जोत जला दे, प्रीत लगा दे, गले से लगा ले मुरली वाले, हाँ बंसी वाले, मुरली वाले, हाँ बंसी वाले. मैं तो राधा हो गई बदनाम रे, मैं तो राधा हो गई बदनाम रे, हरि भजना बिना नहीं कोई काम रे, हरि भजना बिना नहीं कोई काम रे. दास नारायण हो गया पावन, दास नारायण हो गया पावन, चरणों में ले मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले. एवढं रममाण होता आलं पाहिजे भगवंताच्या भक्तीमध्ये. दुःख तर आहेच की प्रत्येकाच्या जीवनामध्ये, पण सुख जेवढं काय आनंदी राहता येईल तेवढं आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात घ्या. कारण
जीवनातला एक गेलेला क्षण परत माघारी कधीच येणार नाही, कधीच. पण ते सुख आहे भगवंताच्या चरणाजवळ, हे आपल्याला कळलं नाही अजून. आणि हे कळण्यासाठी संत महात्मे आपल्याला उपदेश करतात वारंवार. बाबांनो, संसारामध्ये किती सुख मिळवण्याचा प्रयत्न केला तरी मिळणार नाही. एक दुःख संपत नाही तोपर्यंत दुसरं दुःख आपल्या समोर उभाच राहणार आहे. हे मरेपर्यंत संपणारच नाहीये. आणि मरताना सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे. किती दुःख आहे. शास्त्र असं सांगतं की प्रत्येकाच्या देहावरती 3.5 कोटी केस आहेत. त्यातल्या प्रत्येक एका केसाला 100 इंगळ्या चावल्यांच्या जेवढ्या वेदना होतात तेवढ्या मरणाच्या वेदना आहेत. पण ह्या वेदना तुम्हाला होऊ नये असं जर वाटत असेल, परमार्थामध्ये अखंडता ठेवा, भगवंतावरती प्रेम करा. कारण मरताना भगवंताचं नाव जर मुखात आलं, महाराज म्हणतात अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. त्याच्या सुखाला पारावरच राहणार नाही. पण मरताना भगवंताचं नाव मुखामध्ये घेणं सोपं आहे, पण ते मुखाला येणं मात्र खूप अवघड आहे. म्हणजे माझे शब्दप्रयोग तुम्ही नीट लक्षात घ्या. मरताना भगवंताचं नाव मुखामध्ये घेणं सोपं आहे, पण ते मुखाला येणं खूप अवघड आहे. काळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. कारण मरताना बघा तुम्ही, मरणाऱ्या व्यक्तीला समोरच्या भिंतीवरती आपलं मरण दिसत असतं, पण पहिल्यांदा वाचाच बंद होते, देवाचं नाव घेणार कसं. त्यामुळे परमार्थामध्ये अखंडता ठेवा, प्रेम ठेवा. ज्या गोष्टीवरती माणसाचं प्रेम असतं ती गोष्ट माणसाच्या तोंडाला येते मरताना असं म्हणतात. म्हणून प्रेम भगवंतावरती करा. कारण मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष भूतांची. म्हणूनच जन्म मरण, हा जन्म झाल्यापासून मरेपर्यंत दुःख आहे. आणि मेलो तरी आपली सुटका आहे का? नाही. मेलो तरी आपली सुटका नाही. पुन्हा जन्म घ्यावाच लागतो, पुन्हा मरावंच लागतं. मग जन्म घेण्याचं दुःख आहे. किती दुःख आहे काय सांगू. गर्भीची यातना मजा भोगीता नारायणा, मांस मळमूत्र जाना मज क्षण क्षणाधात से. काय सांगू गर्भीची यातना मज भोगीता नारायणा. मरणाचं दुःख आहे. मग किती वेळा जन्म घ्यायचा, किती वेळा मरायचं, हे कुठपर्यंत चालू ठेवायचं हे चक्र, नाही का. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. म्हणूनच हे कुठंतरी चक्र थांबलं पाहिजे. पण ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही. कुणाला? ज्ञानी माणसाला. ज्ञानी माणसाला दुःख कुठल्याच गोष्टीचं होत नाही. दुःख कोणाला होतं? अज्ञानी माणसाला दुःख होतं. 15 अध्यायामध्ये वर्णन आहे ना, तद्भास आहे ते सूर्योन शशांकोण पावकहा यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. म्हणून ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही. जगामध्ये काही गोष्टी शक्य अशक्य होतील, पण ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म मरण नाही. सरिता एवोनिया चढती ब्रह्मगिरी, परिज्ञानी न धारी जन्म काही. चंदनासी होया बाबुळत्व प्राप्ती, परिज्ञानी न श्रीवती जन्म काही. जळला कपूर मागुता प्रगटे, परिज्ञानी यान सई जन्म काही.
पुन्हा जन्म नाही, जन्माचं दुःख नाही आणि मरणाचं पण दुःख नाही. म्हणून बाबांनो, तुम्हाला हा देह मिळाला ना, या देहामध्ये आल्यानंतर तेवढं ज्ञान तुमच्याकडे आहे ना, मग जन्माचं सार्थक करा. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी ज्यावेळेस समाजाचं निरीक्षण केलं आणि त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की माणूस हा विचारप्रधान प्राणी, जो विचार करत नाही त्याला माणूस म्हणताच येत नाही. इथं तुम्ही कीर्तनात जरी बसलेला असला तरी कोणी कीर्तन ऐकते तर कोणाच्या डोक्यामध्ये काय विचार चालूच आहे. म्हणजे हे माणूस जो आहे तो विचार करणारा प्राणी, विचार प्रधान प्राणी असं तुकोबारायांनी जाणलं, त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यामुळे तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, जन्म झाल्यापासून मरेपर्यंत काही पण विचार करण्यात आपलं आयुष्य वाया घालवण्यापेक्षा तुम्ही हाच विचार करा. करावा विचार तरावया पार भव सिंधू. बघा, या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की तुम्ही क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. बरं, त्यांना असं पण म्हणता आलं असतं की दिवसे दिवस हाची करावा विचार, किंवा महिने हाची, वर्षानुवर्षे हाची, असं पण म्हणता आलं असतं. पण ते काय म्हणतात की क्षणोक्षणी हाची. पण तुम्ही विचार करा, पण किती प्रत्येक क्षणाला तुम्ही विचार करा, कारण पुढच्या क्षणापर्यंत आपण जगू शकेलच का नाही याची गॅरंटी देता येत नाही. त्यामुळे आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. म्हणून प्रत्येक क्षणाला आपण विचार केला पाहिजे. कोणता विचार करायचा आणि विचार कसा पाहिजे, तर विचार हा सार पाहिजे. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबांचे. विचार हा कसा पाहिजे, सार पाहिजे आणि विचार केलाच पाहिजे. कारण विचारा वाचून न पविजे समाधान. विचार सार पाहिजे. मग कोणता विचार करायचा, तर तुम्ही हाच विचार करा. तरावया पार भवसिंधू, तुम्ही हाच विचार करा. कोणता, हा भवसिंधू तरुण जाण्याचा तुम्ही विचार करा. बघा, क्षण हा शब्द महाराजांनी वापरला. आणि हरिपाठामध्ये पहिल्याच अभंगामध्ये महाराज म्हणतात, माऊली म्हणतात, देवाची एक बारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी.
किंवा तू देवाच्या द्वारामध्ये एक क्षणभर तरी उभा राहा. पण हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामध्ये माऊली म्हणतात रिकामा अर्ध घडी, म्हणजे क्षणभर म्हणता म्हणता तो त्या हरीच्या नामस्मरणामध्ये इतका रममान हो की आता रिकामा अर्ध घडी राहू नको. म्हणजे क्षणभर याचा अर्थ क्षणोक्षणी, म्हणजे क्षणभर नाही बरं का, म्हणजे जन्मभर तो हाच विचार कर. कारण माणसाचं आयुष्य फार कमी. माशी पंख पाखडे तव हे सरे. अरे माशी पंख पाखडायला जितका वेळ लागतो ना तेवढा पण वेळ जीव जायला लागत नाही. म्हणून माणसाचं आयुष्य आज कलियुगामध्ये तर फारच कमी. 100पर्यंत तर कोणी जाईल याची गॅरंटीच देता येत नाही. आणि जर आपण थोरा मोठ्यांच्या आयुष्याचा विचार केला तर त्यांच्या आयुष्याच्या पुढं आपलं आयुष्य काहीच नाही. हिरण्यकश्यपूचं आयुष्य किती होतं? 60,30,10,700 वर्षांनी 9 महिने. किती? 60,30,10,700 वर्ष आणि 9 महिने एवढं वर्ष आयुष्य जगला कोण? हिरण्यकश्यपू. मग त्याच्या आयुष्याच्या पुढं आपलं 62 कुठं ठेवता? आपलं तर फार कमी. बरं आपल्याला पण सत्ययुगामध्ये भरपूर आयुष्य होतं. सत्ययुगामध्ये माणसाला आयुष्य होतं की 1,00,000 वर्षाचं. पण प्रत्येक युगामध्ये एक शून्य कमी झाला. म्हणजे सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्षाचं होतं. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झाला. किती झालं? 10,000 वर्ष. पुन्हा 1 शून्य कमी झाला द्वापार युगामध्ये. किती झालं? 1,000 वर्ष. पुन्हा 1 शून्य कमी झाला कलियुगामध्ये. किती झालं? 100 वर्ष. बरोबर. आता आपण सगळे मिळून त्या भगवंताला हात जोडून एकच प्रार्थना करू, आता काही शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण 10 वर्षामध्ये फक्त 2च पंचवार्षिक होतात. बाकीचे उद्योग कधी बघायचे? महाराज सांगतात अल्प आयुष मानव देह आपल्याला कलियुगामध्ये अल्पायुष मानव देह शतकनियती अर्धरात्र खाय मध्ये बालक पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा राम राम स्मरण कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य किती? अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य आहे, पण त्यातले 50 वर्ष पण महाराज म्हणतात खूप सुंदर सांगतात. 50 वर्ष कशात गेले? म्हणजे झोपीत गेले. मग राहिले किती? 50 वर्ष राहिले. काही लोक तर दिवसा पण झोपतात, त्यांचं काय होतं असं काय माहिती. म्हणजे बघा तुम्ही, आपल्याला वेळेचं महत्त्व कळत नाही, आपल्याला क्षणाचं महत्त्व कळत नाही. म्हणून महाराज म्हणतात बाबांनो तुम्ही प्रत्येक क्षणाला हा विचार करा, कोणता तरावया पार भवसिंधू, भवसिंधू तरुण जाण्याचा तुम्ही विचार करा. तर भवसिंधू म्हणजे काय? तर भवसिंधू ही उपमा जी आहे ती संसारासाठी दिलेली आहे महाराजांनी. भव म्हणजे संसार आणि सिंधू म्हणजे सागर. म्हणजे संसाराला कशाची उपमा दिली? समुद्राची उपमा दिली. बघा तुम्ही, समुद्राची उपमा का दिली याचं कारण असं आहे, समुद्रामध्ये किती लिटर पाणी हो? लिटरमध्ये काय म्हणावं, जिकडं बघावं तिकडं पाणी, मोजता येणार नाही. म्हणजे समुद्रामध्ये किती लिटर पाणी हे शब्दामध्ये सांगता येत नाही. तसं संसारामध्ये किती दुःख आहे शब्दामध्ये मांडता येत नाही. म्हणून संसाराला कशाची उपमा आहे? समुद्राची उपमा आहे. हा भवसिंधू तरुण जाणं इतकं सोपं नाही. करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार.
हा नलगवे सामर्थ्य, म्हणजे संसार म्हणजे हा नाही बंगला गाडी गाई म्हशी गुरढोर हा नाही बरं का. मी तुम्हाला सांगितलं खरा संसार कोणता आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुन्हा जन्म पुन्हा मरण पुन्हा जन्म तरी थांबलं पाहिजे. हा संसार तुम्हाला तरुण जायचा आहे आणि त्यामुळे या संसाराला समुद्राची उपमा महाराज देतात. कारण असं आहे या देहाची गॅरंटी देता येत नाही. हा देह कसा आहे देह शाश्वत नाही, हा देह टिकणारा नाही. तर हा देह कसा आहे नाशिवंत देह जाणार सकळ. हा देह किती नाशिवंत आहे, या देहासारखं नाशिवंत काहीच नाही. मदाल असं वर्णन करते आपल्या मुलाला उपदेश करत असताना सांगते हा देह नाशिवंत मळमूत्राचा वांदा घरी जन्म घातले रवरप दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा स्मरत्या हरिहरा शरण जाई गोविंदा परी हिमता सोहम जो रे बाणा. या देहासारखं नाशिवंत काहीच नाही आणि मुळात हा देह आपला नाहीच आहे. देह कुणाचा आहे? देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. बघा इथं आपलं काहीच नाही. देह कुणाचा? काळाच आहे. मग या देहाच्या संबंधाने जे कोण असतील, देह जर आपला नसेल तर देहाच्या संबंधाने जे कोणी असतील ते आपले असतील का? आपल्या देहावरती आपण गॅरंटी देऊ शकत नाही. दुसऱ्यांवर काय गॅरंटी देता? नाही. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. पंचम कौन किसी का नहीं है झूठे नाते हैं नातों का क्या. कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. होगा मसीहा
वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या। वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या। नमस्कार साहेब. जगामध्ये आपलं काहीच नाही आणि हा देह सुद्धा आपला नाही, म्हणून महाराज म्हणतात आयुष्य खातो काळ सावधान. प्रत्येक क्षणाला काळ आपलं आयुष्य खातोय, त्यामुळे आपण सावधान राहा अशी सूचना महाराज या चरणातून आपल्याला करतायत. पण आपल्याला किती जरी सांगितलं तेवढ्या पुरतं वैराग्य प्राप्त होऊन उपयोग नाही. स्मशानात गेल्यापुरतं माणसाला वैराग्य प्राप्त होतं. खरंच माणसाचं काही खरं नसतं. आता इथून पुढं कोणाशी खोटं कधी बोलायचं नाही, सर्वाशी प्रेमाने बोलायचं, कुणाला फसवायचं नाही, कोणाशी लबाडी करायची नाही. फक्त तेवढ्या पुरतं वैराग्य प्राप्त होऊन काहीही उपयोग नाही. बघा, माणसाला मरणाची जाणीव असावी. माणसाला जर मरणाची जाणीव नसेल तर माणसाचे पावलं दुसऱ्या दिशेने गेल्याशिवाय राहत नाही. म्हणजे आपली अवस्था ते उंदराच्या पिल्लासारखी झाली. ते उंदराचं पिल्लू बघा, सारखं इकडून तिकडं तिकडून इकडं उड्या मारत असतं. आणि त्याच्या आई त्याला सांगते, बाळा तू असं वेड्यासारखं करू नको. जर तू असं वेड्यासारखं केलं तर कधी मांजर येईल आणि तुझा काटा काढील, सांगता येणार नाही. पण ते ऐकत नाही. ते मस्तपैकी घरामध्ये फिरत असतं, उड्या मारत असतं, मस्ती करत असतं. आणि एके दिवशी ते पळत असताना टपकन एका काचेच्या ग्लासामध्ये पडतं. आता तो काचेचा ग्लास एका माणसाने तिथं पिऊन ठेवलेला असतो, काय ते सांगत नाही आता. आणि त्या ग्लासाच्या बुडाला थोडीशी राहिलेली असते, ते कोण पिऊन टाकतं? ते उंदराचं पिल्लू. आता माणूस कसं बोलतो पिल्यानंतर तसं ते पण बोलायला लागलं. त्याला पण चांगली नशा चढली. ते पण म्हणायला लागलं, अगं आई कुठे आहे ती मांजर, दाखव मला. तिला म्हणावं हिम्मत असेल तर ये माझ्या समोर, ती तर माझ्या पायाची दाशी आहे. कोण म्हणतंय? ते उंदराचं पिल्लू. आणि त्याचं हे सगळं बोलणं मांजर एका कोपऱ्यात बसून ऐकत होती. आणि जसं ते बाहेर आलं, बाहेर आल्यानंतर मांजराने आपल्या 2 पंजामध्ये त्याला पकडलं. आणि ती मांजर त्याला म्हटली, का हो तुम्ही आमचे मालक आहात, मी तुमची दाशी आहे. मग असं वेड्यासारखं इकडून तिकडं फिरण्यापेक्षा थोडीशी AC रूममध्ये विश्रांती घ्या, असं म्हणून गिळून टाकलं. म्हणजे जसं त्या उंदरावरती ती मांजर टपून बसलेली आहे, तसं आपल्यावरती काय टपून बसलाय जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं
वर्णन आलेलं आहे. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. आणि म्हणून आपण सावध व्हायचं आहे. म्हणून महाराज म्हणतात, बाबांनो आयुष्य खातो काळ सावधान, सावधान व्हा. आणि सावधान होऊन करायचं काय? संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. संताचा समागम करा आणि संतांच्या समागमामध्ये परमार्थ करा. परमार्थ करण्यासाठी आज करू उद्या करू असं नाही, त्वरा करा. करावी तातडी परमार्थी. काय काय लोकांनी तर परमार्थ माळ वारी सगळं म्हातारपणावर ढकलून दिले हो. त्यांना जर म्हटलं ना घाला माळ तर ते म्हणतात अजून काय आमचं वय झालंय का. पण लक्षात घ्या, म्हातारपणावर हे सगळं ढकलून देऊ नका. कारण म्हातारपण येईलच का नाही तुम्हाला माहिती का? म्हातारपण येईल का नाही तुम्हाला माहिती का? नाही माहीत. आपण किती वर्ष जगणार हे आपल्याला माहीत नाही. तोपर्यंत जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या. कारण परमार्थ हा तरुणांचा आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. परमार्थ हा तरुणांनी केला पाहिजे, म्हाताऱ्यांनी नाही. म्हणजे याचा अर्थ असा नाही की म्हाताऱ्या माणसांनी कीर्तनाला यायचं नाही. म्हातारी माणसं काही कीर्तन ऐकून सुधरत नाही, तमाशा ऐकून बिघडत नाही. त्यामुळे खरी परमार्थाची गरज, अध्यात्माची गरज कुणाला असेल तर आमच्या ह्या मुलांना आहे, तरुणांना आहे. आणि म्हातारपणामध्ये परमार्थ करणं, तरुणपणामध्ये परमार्थ करणं फरक आहे. किती फरक आहे? तरुणपणामध्ये परमार्थ करणं म्हणजे तुमच्या भाषेत सांगू का? तरुणपणामध्ये परमार्थ करणं म्हणजे प्लॅन काढून बंगला बांधणं. आणि म्हातारपणामध्ये परमार्थ करणं म्हणजे बंगला बांधून प्लॅन काढायचा उलट होते. त्यामुळे परमार्थ करण्यासाठी त्वरा करा. आणि परमार्थ संताच्या संगतीमध्येच केला पाहिजे. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. परमार्थ करण्यासाठी त्वरा करा. संताच्या समागमामध्ये परमार्थ करा. आणि संतांच्या समागमामध्ये आपल्याला काय करावं लागेल? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा क्षणोक्षणी करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय सामान्य जीवाला उपदेश करतात, जड जीवाला उपदेश करतात की तुम्ही प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. कारण पुढच्या क्षणापर्यंत आपण जगू शकेलच का नाही याची गॅरंटी देता येत नाही. कोणता विचार करायचा? तरावया पार भव सिंधू. कारण हा देह नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. परमार्थ संताच्या समागमामध्ये करायचा. याचं कारण असं आहे, आपलं मरण चांगलं झालं पाहिजे. आणि मरण चांगलं व्हावं असं वाटत असेल, संत महात्मे आपल्याला शिकवतात कोणावरती प्रेम करायचं. कारण ज्याच्यावरती प्रेम असतं तीच गोष्ट मरणाच्या वेळेस आपल्याला आठवते. कारण कसं असतं, आता एके ठिकाणी आमचं 10व्याचं प्रवचन होतं बाबा. आणि ते प्रवचन म्हणजे कसं, 10व्याचं कावळा शिवल्याशिवाय ते प्रवचन बंद करायचं नसतं. बराच वेळ झाला आमचं प्रवचन चालू आहे, पिंडाला काही कावळा शिवत नव्हता. मग ते काकांनी सांगितलं, अरे घरातली सगळी जा, तिथं जाऊन दर्शन घ्या, म्हणजे पिंडाला कावळा शिवल. घरातली सगळी गेली दादा.
पाया पडली, दर्शन घेतलं, तरी पण पिंडाला कावळा शिवला नाही. लोकांना त्या ठिकाणी सगळे दुःखी झाले. पण एक जण त्याने आयडिया केली, तो तिथं गेला, खिशातली 50 रुपयाची नोट काढली आणि तिथं ठेवली. 50 रुपयाची नोट ठेवल्याबरोबर पिंडाला कावळा शिवला. लोकांना इतकं आश्चर्य वाटलं. लोकांनी त्याला विचारलं, अरे घरातली सगळी गेली, दर्शन घेतलं, तरी कावळा शिवला नाही, आणि तू 50 रुपयाची नोट ठेवल्याबरोबर लगेच कसं काय कावळा शिवला? त्यावेळेस त्याने सांगितलं, अरे हा जो मेलेला माणूस आहे ना, तो गावचा तलाठी होता आणि 50 रुपये दिल्याशिवाय उताराच देत नव्हता. म्हणून भगवंतावरती प्रेम करा, भगवंताच्या नामस्मरणावरती प्रेम करा, जेणेकरून मरताना ते आपल्याला आठवेल आणि आपलं मरण चांगलं होईल. म्हणून संतांच्या समागमामध्ये संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. खऱ्या अर्थाने ताईसाहेब जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताईसाहेबांना सौभाग्याचं मरण प्राप्त झालेलं आहे. ज्याला आपण आहेवाचं लेणं असं म्हणतो, असं सौभाग्याचं मरण त्यांना प्राप्त झालेलं आहे. आणि प्रत्येक बाईला असं वाटतं की आपल्याला आहेवाचं मरण यावं, आणि म्हणून हे जे मरण असतं ते फक्त पुण्यवानाला येतं, ते कोणालाही येत नाही. ताईसाहेबांचं जीवन सफल झालं असं म्हणायला काहीच हरकत नाही. पतीच्या अगोदर, पतीच्या नंतर नाही तर पतीच्या अगोदर गेल्यानंतर त्या बाईचा थाट काय वेगळाच असतो बघा. तिला कुंकवाचा सडा, सौभाग्याचं लेणं असतं, त्यानंतर सुद्धा तिचा थाट वेगळाच असतो. आणि म्हणून या ठिकाणी ताईसाहेबांचं जीवन सफल झालं असं म्हणाय काय हरकत नाही. घरामध्ये जी स्त्री असते ना, तिचा त्याग खूप मोठा असतो बरं का. नारी शक्ती खूप मोठी असते, खूप. सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, झाडून पुसून काढावं, घरामध्ये सगळ्यांची काळजी घ्यावी. आपल्याला 10 मिनिटाच्या आत चहा लागतो, जेवण, हे सगळं काय एक स्त्री करू शकते. संध्याकाळी सगळ्यात उशिरा झोपायचं आणि सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठायचं, हे फक्त एक स्त्री करू शकते. म्हणून खूप मोठा त्याग या माऊल्यांचा, या ताईंचा असतो. म्हणून नारीचा, घरातली जी नारी आहे तिचा आपण आत्मसन्मान केला पाहिजे, तिच्या जीवनाचा आपण गुणगौरव केला पाहिजे. आपल्या माणसाची किंमत आपणच ठेवायची असते, बरोबर की नाही? आपल्या माणसाची किंमत आपणच ठेवायची असते. आणि कधी कधी एवढं सगळं करून कधीतरी तोंडात येतं बरं का, मी आहे म्हणून येतं कधी कधी हे वाक्य, पण खरंच ती आहे म्हणून तर सगळं चाललेलं आहे. लक्षात घ्या, आमच्या माता भगिनींना भांडण्याचा अधिकार आहे, पतीसोबत भांडण्याचा तुम्हाला अधिकार शास्त्राने दिलेला आहे. आणि जरी दिला नसता तरी तुम्ही भांडलाच असत्या, आहे की नाही? फक्त कपट करण्याचा अधिकार शास्त्राने स्त्रीला दिलेला नाही. आपल्या पतीसोबत कपट कधी करायचं नाही. भांडला तरी चालेल, प्रेमाचं भांडण असतं, बरोबर की नाही? एक स्त्री आपल्या पतीला भांडू लागली. ती म्हणू लागली, केस माझे वेणी तुझ्या नावाची, भांग माझा सिंदूर तुझ्या नावाचं, नाक माझं नथ तुझ्या नावाची, गळा माझा मंगलसूत्र तुझ्या नावाचं, हात माझे पाटल्या तुझ्या नावाच्या, पाय माझे जोडवी तुझ्या नावाची, पोट माझं गर्भ तुझ्या नावाचा. रे दर्शन करते मी, माझ्याकडे एवढं सगळं माझं असतानाही दर्शन करते मी, आशीर्वाद मात्र तुझ्या आयुष्याचा. सौभाग्यवती भव, आशीर्वाद कोणाचा? तुझ्या आयुष्याचा. मग माझ्याकडे एवढं सगळं माझं असताना, माझ्याकडे एवढं सगळं माझं आहे तुझ्या नावाचं, पण सांग तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं? ती स्त्री भांडायला लागली, माझ्याकडे एवढं आहे रे सगळं तुझ्या नावाचं, सांग तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं. पुरुष मंडळी, आम्ही पुराव्यानिशी सांगू शकतो की आमचं लग्न झालेलं आहे, आम्ही विवाहित आहोत. पण मला पुरुष मंडळी तुम्ही इमानदारीने सांगा, तुमच्याकडे काय पुरावा आहे तुमचं लग्न झालं याचा? आहे का पुरावा? नाही नाही. म्हणून इथून पुढं आपल्या पत्नीचा कधीच अपमान करायचा नाही. म्हणा की अपमान करायचा नाही, अपमान करायचा नाही. जर केलं तर काय खरं नाही बरं का तुमचं. तिला काय लागत नाही हो,
ती तुम्हाला तोळ्याचा दागिना मागत नाही, ती तुम्हाला 5,000ची साडी मागत नाही, फक्त तिला कौतुकाचे 2 शब्द बोला. संध्याकाळी जेवायला बसलं ना आणि 3रा घास मुखामध्ये घाला, फक्त एवढंच म्हणायचं तिला, वा पप्याची आई काय भाजी केली आज, हॉटेलमध्ये सुद्धा अशी भाजी मिळत नाही. फक्त एवढंच बोला, तिचं मन खुश होतं, बाकी तिला काय लागत नाही. म्हणून घरामध्ये स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. आज जी ताई गेलेल्या आहेत ना, त्यांच्यासाठी एक श्रद्धांजली, एक पुष्पांजली हीच असेल. आपली जी घरातली पत्नी आहे तिचा गुणगौरव करा, तिचा सन्मान करा, तिचा अपमान कधीच करू नका, कारण तिचा खूप मोठा त्याग आहे. ती घरातली लक्ष्मी आहे. पण दुर्दैव असं की ही लक्ष्मी आपल्या घरातून निघून गेलेली आहे आणि याचं दुःख प्रत्येकाला आहे. एका मुलाची आई गेली. लक्षात घ्या, जगामध्ये कोणी कितीही श्रीमंत असेल परंतु आईबाप परत कधी मिळत नाहीयेत. आज जगामध्ये, आज कलियुगामध्ये सगळ्यात मोठा आणि सगळ्यात श्रीमंत माणूस जर कोणी असेल तर ज्याच्याकडे अजून पण त्यांचे माईबाप जिवंत आहेत, त्याच्यासारखा श्रीमंत माणूस ह्या जगात कोणताच नाही. एका कवितेमध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई म्हणून कोणी आईच हाक मारी, ती हाक गाणी हो, ती हाक गाणी मज होई शोककरी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईची माया परत कधी मिळत नाही. एखाद्या लेकराची आई मरण पावते ना, त्यावेळेस ते लेकरू धाई मोकलून त्या आईच्या प्रेतासमोर बसून रडत असतं. तेव्हा शेजारच्या बायका येतात, त्याला समजूत घालतात, त्याची बाळा रडू नको, अरे राजा रडू नकोस, अरे आम्ही पण तुझ्या आई सारख्याच आहोत ना. इथं तर बोलताना त्यात चूक करतात ना, कारण आई सारख्याच असं म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात आईच होणं वेगळं. म्हणून आई ती आईच असते. आई झाल्याशिवाय आईचं अंतकरण कळत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने एका लेकरांची आई गेली, एका आईची मुलगी गेली, एका पतीची पत्नी गेली. म्हणून यांना सगळ्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती त्या भगवान परमात्म्याने द्यावी, हीच आपण सर्वजण त्या भगवंताला प्रार्थना करूया. तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये आपल्याला उपदेश सांगतायत. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरोणी राहो. हे बाबांनो, कधी जाईल याची गॅरंटी कुणाची देता येत नाही. म्हणून जोपर्यंत तुम्ही मृत्यूलोकामध्ये जगत आहात तोपर्यंत डोळ्यामध्ये धूर ठेवून जगू नका. हा डोळ्यातला धूर तुम्ही बाजूला करा, त्याशिवाय तुम्हाला ज्ञानरूपी प्रकाश, ज्ञानरूपी परमात्मा दिसणं अशक्य आहे. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, जो धूर याचा अर्थ असा आहे मद. कोणाला सत्तेचा मद असेल, सत्ता येणार आहे परत ती जाणार आहे, ती टिकणार नाही. कोणाला संपत्तीचा मद आहे, संपत्ती टिकणार आहे का? नाही. कोणाला सौंदर्याचा मद आहे, अहंकार आहे, सौंदर्य राहणार नाही, म्हातारपण येणार आहे. म्हणून या गोष्टीचा अहंकार ठेवू नका. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरुनी राहो. कारण नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. ज्ञानेश्वर माऊली क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावा या पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरुणी राहो. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. या भंगावरती अल्पशा बुद्धीने, अल्पशा वेळेमध्ये तुमच्या सर्वांसमोर भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघातून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर मायेच्या अंतकरणाने माफी असावी. बोलिले लेकुरे वेडे वाकुडे, उत्तरे करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध. या ठिकाणी मला सर्वांना
सर्वांनी उत्कृष्ट अशी साथ दिली. मी सर्वांचंच मनापासून आभार मानते. या ठिकाणी मला ज्यांनी निमंत्रित केलं, आदरणीय पवार महाराज असतील, गाण्याची साथ ज्यांनी दिली, सर्वच महाराज मंडळी ज्यांनी मृदंगाची साथ दिली ते आमचेच बंधू जीवन महाराज धायगुडे, विणेकरी बाबा असतील, पेटीवादक बाबा असतील, सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानते. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच माता भगिनी, सर्व नातेवाईक मंडळी, या ठिकाणी असणारे मान्यवर, प्रवीण भैया आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलेले आणि कीर्तनामध्ये वगैरे आणि या ठिकाणी सुद्धा आपण उपस्थिती दाखवलेली आहे. तुमचंही या ठिकाणी मी मनापासून आभार मानते. सर्वांचे या ठिकाणी आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली सिस्टीम म्हणजे आपला कार्यक्रम जो आहे ज्याच्यावरती अवलंबून होता ती सुंदर अशी माईक सिस्टीम खूप छान पद्धतीने आपण ऑपरेटिंग केलं, त्यांचंही या ठिकाणी मी मनापासून आभार मानते. आणि आज तुझ्या निमित्तातून आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात ते म्हणजे ताईसाहेबांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आला आणि सर्वांनी भगवंताला आज या माध्यमातून प्रार्थना करायची आहे की ताईसाहेबांचा जो पुढचा जे जन्म असेल, आता त्यांचं आयुष्य 1 वर्षाचा प्रवास जो आहे तो पूर्ण झालेला आहे, पण आज ठरवलं जातं की त्यांच्या कर्मानुसार त्यांना कोणत्या जन्मामध्ये घालायचं, कोणता जन्म द्यायचा हे आज ठरवलं जातं भगवंताच्या दरबारामध्ये. म्हणून आज त्या भगवंताला एक प्रार्थना करायची आहे की आजच्या कीर्तनाच्या पुण्याचा जो संचय आहे तो त्यांना प्राप्त व्हावा, पण ताईसाहेबांचा जो जन्म आहे तो पुढचा जन्म त्यांना मनुष्याचाच मिळावा, एका चांगल्या घरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये त्यांना जन्म प्राप्त व्हावा, हे आपण सर्वजण त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करायची आहे. आणि झालेली सेवा तुम्हा सगळ्यांच्या चरणावरती समर्पित करते आणि याच ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. आता एक फुलाचा अभंग होईल, त्यानंतर पुंडलिक कवरदा असा गजर झाल्यावर सर्वांनी फोटोच्या दिशेने पुष्पवृष्टी करायची आहे. घरातल्या सगळ्यांना विनंती, फोटोच्या समोर या, घरातल्या सगळ्यांनीच या. खाली बसलेल्यांना विनंती आहे आपण उठून उभे राहा. जर कोणाच्या पायामध्ये चप्पल बूट असेल तर त्यांनी प्लीज कृपया साईडला काढून ठेवा. आम्ही जातो तुम्ही कृपा तू द्यावी सकळा जगद्गुरु